नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होतं की आर्याबाबत आज बिग बॉस काय निर्णय घेणार आणि भाऊच्या धक्क्यावर कोणती आर्याला शिक्षा होणार। आणि आज आर्याला शिक्षा झालेली आहे आणि आर्या बिग बॉसच्या या मराठी सीझन मधून बाहेर पडलेली आहे। तर नेमकं कारण काय सांगितलं बिग बॉसने आणि नेमका प्रकार काय घडलेला ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि संपूर्ण जे घरातल्यांचे रिॲक्शन कशा पद्धतीनं झाल्या जेव्हा आर्या घराबाहेर पडली ते आपण व्हिडिओमध्ये पाहूयात। तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा। सर्वात प्रथम बाथरूम मध्ये ज्या कॅप्टन्सीच्या टास्क मध्ये ही निकीची आणि आर्याची भांडणं झालेली आणि एक प्रकारे झटापट झाली आणि त्या झटापटीमध्ये आर्याला तिच्या रागावर कंट्रोल राहिला नाही आणि तिने निकीला एक कानपडीत लावली आणि एक प्रकारे ते बिग बॉसच्या कुठल्याही नियमात बसत नाही असं बिग बॉस म्हणाले। आणि रितेश दादा म्हणाले की काय जो निर्णय असेल ते बिग बॉस तुम्हाला देतील। तर बिग बॉस म्हणाले की आतापर्यंत बिग बॉसच्या इतिहासामध्ये असा कोणताही प्रकार घडला तर त्याला शिक्षा ही 100% झालेली आहे आणि हा निंदनीय प्रकार आहे बिग बॉसच्या सेटवरती। आणि या निंदनीय प्रकाराला बिग बॉस कधीही थारा देत नाही किंवा सपोर्ट करत नाही, एक प्रकारे असं म्हणणं होतं बिग बॉसचं। आणि त्यानंतर बिग बॉसने सांगितलं की आर्या तुम्ही घराबाहेर पडलेला आहात। तर बाकीचे जे कॉम्पिटिटर होते आर्याचे म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की जान्हवी म्हणाली की मी आर्याला तुला सांगत होती की तू असं करू नको, तिनं हात उचलला तरी तू शांत बस, तुला काहीतरी भडकवायचा प्रयत्न आहे आणि तू त्याला रिॲक्ट करू नकोस। आणि जान्हवी सुद्धा भरपूर नाराज झालेली। त्यानंतर निकी आणि अरबाज निकीने ज्यावेळेस ही गोष्ट बिग बॉसने सांगितली आणि निकीने त्यावर रिएक्शन देताना पाया पडत होती ती, म्हणजे एक प्रकारे म्हणजे सुटकेचा श्वास आपण कसं सोडतो त्या पद्धतीने निकीनं सुटकेचा श्वास सोडला। कारण बिग बॉसच्या सेटवरती निकीला टक्कर देणारी एकच मुलगी होती ती म्हणजे आर्या होती। आणि कुणाकुणाला असं वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा, कारण प्रत्येक टास्क मध्ये निकीला स्पर्धा देणारी एकच स्पर्धक म्हणजे आर्या आणि ती शेवटपर्यंत लढली आर्या म्हणावं लागेल। आणि त्यांचं दोघांचं डिस्कशन झालं त्यामध्ये निकी अरबाजल मध्ये आपण इंडिव्हिज्युअल गेम खेळत आहोत, आपण मस्त स्ट्रॉंग आहोत पण आपले घरचे स्ट्रॉंग नाहीत ना। अगं हो, घरचे स्ट्रॉंग नाहीत पण कुठंतरी तू एक प्रकारे कन्व्हिन्स करायला हवं होतं बिग बॉसला आणि एक मोठं मन कुठंतरी दाखवायला पाहिजे होतं की बिग बॉस झाले तिच्याकडून चुकी पण मी माफ करते आणि कुठंतरी हा निर्णय बदला। परंतु निकीच्या बाजूने कुठलेही आपल्याला त्याबद्दल काही म्हणजे एक प्रकारे अपोज दिसला नाही आणि ती म्हणजे खुश होती एक प्रकारे की आर्या घराबाहेर पडली, एक स्पर्धक आपली कॉम्पिटिटर कमी झाली। त्यानंतर जे वर्षाताई होत्या, वर्षाताईंचं म्हणणं होतं की आता बाकीचे स्पर्धक जेव्हा बाहेर जातात त्यावेळेस एक बोलणं होतं थोडंफार की काळजी घे वगैरे असं तसं, परंतु आर्या डायरेक्ट घराबाहेर पडली आणि कोणत्याही प्रकारचं बोलणं शेवटचं त्यांच्यात झालं नाही। त्यामुळे वर्षाताई म्हटले की एक प्रकार नाराजच होत्या म्हणावं लागेल। त्यानंतर अंकिता आणि अभिजित बोलत होते। अंकिता आणि अभिजित बोलताना अभिजित अंकिताला म्हणाला की एक प्रकारे रागावरती कंट्रोल आर्याचं कुठंतरी नव्हता आणि तो जो प्रकार तिने केलाय तो एक प्रकारे म्हणजे निंदनीयच आहे आणि तो प्रकार जो घडला म्हणजे कानफडीत जे निकीच्या कानाखाली लावली आर्यानं तर तो घडायला नव्हता पाहिजे होता। आणि अंकिता पण म्हणाली की जर समजा एखादं लहान मुलगा वगैरे काही चुकी होत असले तर त्याला मारून त्याला सुधारवायचा प्रयत्न एक प्रकारे केला जातो आणि ती सुद्धा लहानपणी तिच्या बहिणींना
मारून किंवा म्हणजे एक प्रकारे समजवण्याचा प्रयत्न करायची, असं अंकिताने एक्झाम्पल देऊन सांगितलं. त्यानंतर रितेश दादा म्हणाले की जो सीन घडला बाथरूम मधला, म्हणजे जो मारामारी झाली किंवा एक प्रकारे चापट वाजवली गेली आर्याकडून, ती भले तिने मुद्दाम वाजवली नसेल परंतु तो प्रकार तिच्याकडून अनाईसे घडला. तर त्या प्रकारावरून रितेश दादा म्हणाले की तो जो आतला सीन आहे तो प्रेक्षकांना बाहेर दाखवू शकत नाही आपण, आणि तो बिग बॉसच्या लॉच्या अगेन्स्ट आहे. आणि बिग बॉसचा जो आता एपिसोड आहे किंवा आत्ताचा सीझन आहे तो लहान मुलं पण बघतात आणि कुठेतरी त्यांच्या मनावर परिणाम नको, त्यामुळे हा जो सीन घडला तो दाखवला गेला नाही. आणि त्यांचं अजून एक म्हणणं होतं की तो जो सीन घडला तो जो बिग बॉसची टीम आहे किंवा रितेश दादा झाले तर त्यांनी संपूर्ण ते फुटेज पाहिलं आणि त्यांवर वरून हा निर्णय घेतलेला आहे. आणि हा जो प्रकार घडला हा परत घडू नये याची स्पर्धकांनी कुठेतरी काळजी घ्यावी असे सुद्धा रितेश दादा म्हणाले. तर हा जो बिग बॉसचा निर्णय आहे आर्याला घराबाहेर काढण्याचा तो आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.